नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे। आणि आजची आपली रेसिपी आहे बांगडा रवा फ्राय। खूपच सोप्या पद्धतीने बनवले जातात आणि अतिशय चविष्ट लागतात। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साइडला छोटीशी बेल आयकॉन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। तर बांगडा रवा फ्राय बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत बांगडे। मी 4 बांगडे घेतलेले आहेत, त्यातले फक्त 2च आपण तळणार आहोत। तर याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारे साफ केलेले आहेत। हे बघा, पोटाचा भाग जास्तीचा कापलेला आहे म्हणजे व्यवस्थितपणे घाण निघते आणि शेपटी सुद्धा तशीच ठेवलेली आहे। याच्यामध्ये सुद्धा सेम केलेला आहे आणि दुसऱ्या बांगड्यांमध्ये पोटाचा भाग कमी कापलेला आहे पण घाण काढलेली आहे, ॲज वेल ॲज आपण शेपटी सुद्धा त्याची कापलेली आहे। अशा दोन्ही प्रकारे तुम्ही बांगडे साफ करू शकता, शेपटी ठेवू शकता किंवा काढू सुद्धा शकता। तर मी हे 2 मोठे घेतलेले आहेत विथ शेपटी। मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा हळद, 2 चमचे आगरी लाल मसाला पावडर, 5 ते 6 ठेचलेलं लसूण, चवीपुरतं मीठ आणि 5 ते 6 आमसूल। आणि जसं की आपण रवा फ्राय करणार आहोत तर कोटिंगसाठी बारीक रवा घ्यायचा आहे। आता बांगड्यांना या प्रकारे स्लिट द्या आणि मॅरिनेट करूया। तर घालूया हळद 1 चमचा, आगरी लाल मसाला पावडर, मसाला मी 2 चमचे घेतलेले आहेत पण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्ती सुद्धा करू शकता। ठेचलेलं लसूण घ्या, चवीपुरतं मीठ घ्या आणि आता घ्या आमसूल। आता सर्व साहित्य व्यवस्थितपणे चोळून घ्या। जर तुम्हाला थोडंसं कोरडेपणा वाटत असेल तर तुम्ही जरासा हाताला पाणी सुद्धा घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण आमसूल सुद्धा घेतलेला आहे। तर आमसूल वरून कुठेतरी आपण ठेवू शकत नाही, तर पोटाच्या भागात आतमध्ये घालून ठेवा। कारण जेव्हा बांगडे फ्राय करतो तेव्हा आमसूलाचा जो फ्लेवर आहे ते आतल्या आत खूप छान मुरतो आणि खाताना खूप चविष्ट लागतात हे बांगडे। आणि जर तुमच्याकडे आमसूल नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू सुद्धा पिळू शकता। आता याला थोडा वेळ आपण मॅरिनेट करत ठेवूया 10 ते 15 मिनिटं। 10 ते 15 मिनिटानंतर आपण आता याला रवा लावून फ्राय करून घेऊया। तर रवा सुद्धा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, जाडसर रवा घेऊ नका, दाताला कचकचतात ते। तर बारीक रवा घ्या, हलक्या हाताने ते कोट करा म्हणजे दोन्ही बाजूला लावून घ्या व्यवस्थितपणे। तुम्ही सेम बांगडे रवा न लावता सुद्धा फक्त मसाला लावून सुद्धा फ्राय करू शकता, पण रवा फ्राय खरंच खूप छान लागतात, नक्कीच ट्राय करून बघा। रवा लावून झालेला आहे। आता पॅन मध्ये तेल गरम करा। तेल गरम होताच स्टव कमी ठेवा आणि मग बांगडे शॅलो फ्राय करून घ्या। आपण रवा लावलेला आहे म्हणून गॅस फास्ट ठेवायचा नाही, आपल्याला स्लोवरच ठेवायचा आहे। फास्ट ठेवल्याने रवा लवकर करपून जाईल आणि आतला भाग तसंच कच्चा राहील। ॲज वेल ॲज आपले बांगडे खूप जास्ती भरलेले आहेत म्हणजे मोठे आहेत, तर थोडा जास्ती वेळ सुद्धा लागतो फ्राय व्हायला। तर स्लो गॅसवर ठेवा आणि त्याला फ्राय होऊ द्या। 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही फ्लिप करा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला फ्राय होऊ द्या। फ्लिप केल्यानंतर पुन्हा 5-10 मिनिटं त्याला फ्राय होऊ द्या। 5-10 मिनिटं झाली की पुन्हा एकदा त्याला फ्लिप करा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थितपणे फ्राय होऊ द्या। जसं मी तुम्हाला सांगितलं बांगडे खूप भरीव आहेत, मोठे आहेत, जाडे आहेत, तर आतला भाग सुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला तळायचा आहे आणि वरचं कोटिंग सुद्धा करपून द्यायचं नाहीये, म्हणून स्लो गॅसवर 15 ते 20 मिनिटं जास्ती जातात हे बांगडे फ्राय व्हायला। तर या गोष्टीची काळजी घ्यावी। फास्ट गॅसवर फ्राय करू नका, सतत 5-5 मिनिटात फ्लिप करू नका, कमीत कमी 10 मिनिटं ठेवा आणि 2 वेळा तरी फ्लिप करा। आता 10 मिनिटं झालेली आहेत, पुन्हा आपण शेवटचं फ्लिप करूया। काय मस्त दिसतंय, छान वरचं कोटिंग एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट। तर फ्राय झालेले आहेत आपले कुरकुरीत बांगडा रवा फ्राय। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा। थँक्यू।